गोष्टीचं नाव श्री स्वामी समर्थांची कर्माची सावली. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. निखिल नावाचा एक तरुण गावात राहत होता. स्वामी समर्थांवर त्याचा खूप विश्वास होता. संकट आलं की तो स्वामींची प्रार्थना करायचा, पण दैनंदिन आयुष्यात तो अनेक चुका करायचा. खोटं बोलणं, दुसऱ्यांची निंदा करणं, कामचुकारपणा. त्याला वाटायचं स्वामी आहेत ना. एकदा गावात मोठं काम सुरू झालं. निखिलने पैशासाठी काही चुकीचे निर्णय घेतले. एका वृद्ध व्यक्तीचे नुकसान झाले. त्या वृद्धांनी काहीही न बोलता फक्त एवढंच म्हणाले, बाया, देव माफ करेल, पण तुझं कर्म तुझ्या मागेच येणार. निखिलने हे हलक्यात घेतलं, पण काही दिवसातच त्याचे काम बिघडू लागलं. पैशाचं नुकसान झालं, लोकांचा विश्वास कमी झाला. स्वामींच्या मंदिरात जाऊन तो रडत बसला, स्वामी, तुम्ही माझी एवढी परीक्षा का घेत आहात? तेवढ्यात मंदिरातील एका साधूने त्याला शांतपणे सांगितलं. निखिलला सगळं कळलं. बाया, स्वामी माफ करतात, पण कर्म कायम सत्य सांगतं. जे कराल त्याचं उत्तर द्यावंच लागतं. स्वामी चूक दाखवतात आणि योग्य मार्गावर परत आणतात. तो वृद्ध व्यक्तीकडे गेला, माफी मागितली आणि नुकसान भरपाई दिली. त्या दिवसानंतर त्याने एकच मंत्र अंगीकारला, देवावर विश्वास ठेवा, पण कर्म शुद्ध ठेवा. हळूहळू त्याचा व्यवसाय सुधारला, लोकांचा विश्वास वाढला आणि मनात शांतता मिळाली. तो जिथे जाई तिथे सांगत असे, स्वामींची कृपा चालते, पण कर्माची सावली माणसाबरोबर जन्मोजन्मी असते.